नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहोत भूमिकन्याच्या शूटसाठी ठाणा स्टेशनवरती आहे. ठाणा स्टेशनवरून बऱ्याचशाच बसेस ओवळ्याला जातात. बोरवली, मीरा भाईंदर या असतात बसेस. तिकडून आपण ओवळ्याला उतरू शकतो. आपण आता ठाणा स्टेशनवरून बस पकडतोय. बसने आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण ओवळ्याला पोहोचू शकतो. येत आपण ओवळ्याला पोहोचलेलो आहोत. ओवळ्यावरून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरती पुढे न्यू साई मेडिकल स्टोअर्स आहे. त्याच्या बाजूने आतमध्ये रस्ता जातो. त्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे न्यू साई मेडिकल स्टोअर्स आहे. इथून हा बाजूचा जो रस्ता आतमध्ये जातोय त्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. खूप सुंदर असं हे एल्विस फार्म हाऊस, इथे सुद्धा आपल्या भूमिकन्याचं शूट आतमध्ये झालेलं होतं. तर आता आपण चाललो आहोत मेन लोकेशनला, जिथे आपला मेन हिरोचं घर दाखवलंय. अशा ठिकाणी ही ओवळेकर वाडी. ओवळेकर वाडीपासून हा जो राईटला रस्ता जातोय, ह्या राईटला हा जो रस्ता जातो, ह्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. थोड्याच अंतरावरती चालून गेल्यानंतर आपणाला दिसतो हा घोरपडे निवास. या घोरपडे निवासवरून आम्ही इथे मेकअप वगैरे केलात आणि मेकअप करून आता आम्ही चाललो आहोत मेन शूटच्या लोकेशनवरती, जिथे आमचं शूट होणार आहे. हे असं सुंदरसं गाव, मुंबईच्या ठाण्याच्या कुशीत वसलेलं हे एकदम आदिवासी पाडा म्हणायला काही हरकत नाही. एकदम छान साधी कौलारू घरं, हिरवंगार सगळीकडून रान आहे, शेती आहेत. भात शेतीची आता त्यांनी रोपे लावली येतात. त्या ती रोपांची नंतर उपटून त्याची लागण केली जाईल. हे असा सुंदरशा झाडीमधून ही पंप, पाण्याचा पंप, हापशी बोलतात आपण ह्याला. ह्या हापशीवरून पाणी काढलं जातं. आता मुंबईमध्ये अशा गोष्टी कुठे पाहायला मिळतात, परंतु हे मुंबईच्या कुशीत, ठाण्याच्या कुशीत आहे हे छोटंसं गाव. सुंदर असं गाव. पहा ना, हे घर किती सुंदर आहे. अशाच सुंदर घरात आपल्या गावात आपल्या भूमिकन्याचं शूट चालू आहे. भात शेतीचं ते नांगरट वगैरे केलेले आहे त्यांनी, आणि तिथे आता भात शेतीची लागण होईल. हे असं सुंदरसं गाव तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. छान अशा गावामध्ये छोटी छोटी घरं आहेत, साधी कौलारू घरं आहेत. म्हणजे एवढ्या मुंबईच्या कुशीत वसलेलं गाव असलं तरी तिथे तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले पाहायला मिळत नाहीत. बघा, खूप अशी सुंदर झाडी, हे छोटंसं घर, कौलाचं घर, ही साधी कौलाची घरं खूप. आणि इथले अजून माणसं आहे ना, शेती करतायत. हे खूप म्हणजे प्राऊड फील आहे. मुंबईच्या कुशीतलं हे छोटंसं गाव, अतिशय सुंदर गाव. हे काजूचं झाड आहे. खूप सारे काजू लागलेत. हे बघा, पुढे पावसामुळे खूप असं पाणी साचलेलं आहे. ही सुंदर अशी झाडं, ही सुंदर अशी घरं पाहण्यासाठी खरंच असं वाटतं की आपण कुठल्या तरी कोकणातल्या गावामध्ये आलो आहोत. पण कोकणापेक्षा हे सुंदर असं गाव बघा. हे खूप भात शेतीची रोपं लावली गेली आहेत. तर हे भात शेतीची रोपं काढून इथे परत हे भात टोकणीला गेला जाईल. इथेच आमचं शूट चालू आहे. आमच्या बरेचसं दिवसभराचं खूप सारं शूट झालं. आता काही क्लोजअपचे शूट्स बाकी आहेत, ते काढत आहेत. हे असं सुंदर लोकेशन तुम्हाला दाखवण्यासाठी ह्याचा प्रयत्न होता. मुंबईच्या कुशीतलं हिरवगार लोकेशन, हिरवगार गाव. हे आमचं इथे बळीचं घर दाखवलंय. या बळीच्या घरामध्ये जो माझा मित्र दाखवला, हिरोंचे वडील दाखवलेत बळी, त्यांचा मित्र मी वसंता. तुम्हाला इकडे पाठीमागे भरपूर साऱ्या बिल्डिंग दिसत असतील, परंतु हे गाव इथं त्याने अजूनपर्यंत राखून ठेवलं. इथल्या गाववाल्याने खूप अभिमान वाटतो. मुंबईच्या कुशीत हे छोटंसं गाव राखून ठेवले लोकांनी म्हणून.
तर हे बळीचं घर तुम्ही कदाचित सिरियलमध्ये पाहिलं असेल. खूप छानसं असं हे घर नक्की पहा. आमची भूमिकन्या सोनी मराठीवरती रोज रात्री 8 वाजता पाहायला विसरू नका. माझा वसंत कसा झाला, वसंताची ही भूमिका कशी वाटते तुम्हाला हे नक्की कळवत जा. तर आता आपलं शूट बऱ्यापैकी संपलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. इकडे शूट संपले, सगळ्यांची तयारी झाली बऱ्यापैकी. काही सीन बाकी आहेत, ते सीन घेतले जातील. तोपर्यंत आमचा पॅकअप झालेला आहे. त्या पॅकअप नंतर आम्ही चालणार आहोत घरी. तर मित्रांनो, आपण नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपण राम राम, बाय बाय, टाटा. तर मित्रांनो, नक्कीच कळवा तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला. काही हो, ह्या सुंदरशा गायी, इथे अजून गायीसुद्धा पाळल्या जातात, बैलसुद्धा पाळले जात आहेत, म्हैशीसुद्धा आहेत. खूप छान असं हे म्हणजे गाव असं वाटतच नाही गाव आहे, म्हणजे शहर आहे हे. भरपूर पाऊस यायला लागला. पावसामध्ये आमचं हे शूट चालू होतं, त्यामुळे आम्हाला सुद्धा थांबावं लागलं पॅकअप नंतर. त्यामुळे थोडा वेळ आम्ही सुद्धा थांबलो. पाऊस गेल्यानंतर मग आम्ही निवांत आमच्या ठिकाणावरती जिथे बसण्याची सोय होती, म्हणजे कपडे चेंज करण्यासाठी आम्हाला जिथे बंगलोवरती थांबवलं होतं तिथे आम्ही गेलो आमच्या प्रोडक्शनच्या गाडीमधून, आणि त्या गाडीतून आम्हाला तिकडे कपडे वगैरे चेंज करून तर मित्रांनो, हा सुंदरसा पाऊस नक्की पहा. एकदम घनदाट पाऊस असा पडत होता. तरी माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम राम. नक्की भेटू.